प्रत्येक फिल्म तुझी जेव्हा येते ना सिद्धू, तू इतकाच एक्साइटेड असतोस आणि हे खूप छान गोष्ट आहे. का ते तुला सांगते, कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण फिल्म पूर्ण एनर्जीनी, ऊर्जेनी शूट करतो आणि नंतर प्रमोशन्स नाही म्हटलं तरी थोडेसे थकवणारे होतात ना. एका पॉइंट नंतर बऱ्याच लोकांना कंटाळा येतो, की काय तेच बोलायचं. पण सिद्धू इज दॅट वन थिंग, की त्याला बघितल्यानंतरच कळतं, म्हणजे त्याचा त्या फिल्मचा झोन असतो तो, की त्याला बघितल्यानंतर कळतं, की अच्छा आता लग्न कळलं चॅप्टर चालू आहे, अच्छा आता अफलातून चॅप्टर चालू आहे, अच्छा आता पुढचा हा चॅप्टर चालू आहे. हे कसं काय तुला जमतंय करायला? नाही जमत नाही हे मला. हे याची कुठेतरी म्हणजे रुजवलं माझ्यात महेश मांजरेकर सरांनी. कारण मी शिवाजीराजे भोसले बोलतो ह्या सिनेमाच्या वेळेला त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात फिरवलं होतं सचिन खेडेकर सरांबरोबर. म्हणजे मी नागपूरला गेलो होतो, नागपूरला आम्ही प्रमोशनला गेलो होतो आणि ते मला एवढंच सांगायचं की हा कनेक्शन खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही ज्या पोटतिडकीने सिनेमा बनवता तो त्याच पोटतिडकीने तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही किती प्रमोशन केलं तरी कमीच असतं पाहिजे. म्हणजे ते वाढतच जातं, अरे हे नाही केलं ते नाही केलं. तर ते ना मी म्हणजे माझा प्रत्येक सिनेमा आहे, मी एक तर प्रचंड एक्सायटेड असतो माझ्या प्रत्येक सिनेमाला घेऊन, की माझं काम येते, माझा पिक्चर रिलीज होतोय भाई. त्यामुळे ती एक्साइटमेंट पाहिजे आणि मला असं वाटतं की तो कनेक्शन वाढतो. तुमचा सिनेमा पोहोचवणं, तुमचं पर्सनली तुमच्या म्हणजे आता हा जो पॉडकास्ट घेतोय, असं कुठेतरी ह्या छान गप्पा निमित्त लग्न कळवचं असलं तरी मला बोलता येतंय, मला खूप खूप व्यक्त होता येतंय. त्या सिनेमाचे मेन हिरो सचिन खेडेकर सर होते, महेश मांजरेकर सर नाव आहेत. त्या सिद्धार्थ ज्योतीची काय गरज आहे? पण ते मला फिरवायचे, ते मला त्या पत्रकारांबरोबर इंट्रोड्यूस करून द्यायचे. तो कनेक्शन वाढतो आणि मला असं वाटतं की आपला सिनेमा पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मी म्हणजे खरंच मी म्हणजे आमची जी ह्या सिनेमाची PR आहे अमृता माने, तर तिला पहिल्यांदा ती माझ्यावर असोसिएट झाली होती रजाकार सिनेमाला. अरे बापरे! तो 2015. तो रजाकारच्या वेळेला मी त्यांना सँडविच खायलाही मिळालं नाही एवढी गोष्ट होती. किंवा इथलं उदाहरण देशील आपल्या रेडिओ मिर्चीचं, हुप्पा हुय्या झाला तेव्हा मी गदा घेऊन रस्त्यात फिरत होतो. मी इथे आपल्या या स्टुडिओमध्ये गदा घेऊन आलो होतो आणि मी फिरत होतो, मी रस्त्यावर फिरत होतो. तर मला वाटतं ह्या क्लुप्त्या ह्या गोष्टी आपण काढून एकदा तर आम्ही जाता समीत कक्कड पुण्यालात, की बोललो समीत तिकडे काय चाललंय? तिकडे बोललो ती बॉडी बिल्डिंग पुणेश्री का कामगार शिकायचं चालू आहे, चला घुसा. मी उतरलो, ती गदा घेऊन त्या मुंबईश्रीमध्ये घुसलो. इथे महाराष्ट्रश्री होती, मुंबईश्री होती शिवाजी पार्कला. तर जॉन एब्राहिम आणि जॅकी श्रॉफ सर आले होते आणि मी आपला तो विचार करतो 2008-9चा सिद्धार्थ जाधव, ते फोटो पण आहेत, अशी मोठी गदा आणि तो फिरतोय आणि मी गेल्यानंतर तिकडे शिवाजी पार्कचा क्राऊड म्हणजे तर मला जॅकी श्रॉफ सर बोलतात, बिडू तू कौन है, तेरा क्या है, तेरे नाम पे क्यों चिल्ला रहे? बोलो सर मैं मराठी एक्टर हूँ, मेरी फिल्म आ रही है हुप्पा हुय्या. अच्छा बिडू तेरे को ऑल द बेस्ट. बहुत पॉप्युलर आहे तू, पॉप्युलर आहे. बोला आज तर पॉप्युलर हो. म्हणजे ते किती म्हणजे हे या सगळ्या मुवमेंट ह्या प्रमोशनच्या निमित्तानेच मिळतात. सो प्रमोशन तुम्ही जेवढं मनापासून सिनेमा करता तेवढ्याच मनापासून तुम्ही प्रमोशन करणं गरजेचं आहे. आणि म्हणजे जसा वेळ मिळेल तसा मी तर करतोच. म्हणजे आपण काय काय करू शकतो, किती जास्त गोष्टी करू शकतो. कधी ॲक्टर म्हणून आपल्याला खूप गोष्टी सुचत असतात, हे करू का, कारण तुमची वेळ कमी असते. पण तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि मी तरी करतोच. म्हणजे 100%